श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी व कोणती लावणे. चला तर बघूयात. वास्तुशास्त्रानुसार पपई दारात नसावी, संतती व संपत्तीचे नुकसान होते. अंगणामध्ये तुळशी नक्की असावी, परंतु ते थेट दरवाजाच्या समोर नसावे, त्याने द्वारवेध निर्माण होते. तसेच घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत. ग्रहकलह अशांती अशुभ निर्माण होते. परंतु गुलाब आणि कोरफड चालते. तसेच कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावी. गुलाब आणि कोरफड ही दोन्ही रोपटे वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे. ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत. तसेच पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे. असेल तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते. तसेच पिंपळाचे झाड घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारचे वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो. वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीचे रोपट्यांची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढते. मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. तसेच घराच्या आग्नेय दिशेला लाल फुले येणारी झाडे लावू नयेत. याने अनेक त्रास वाढतात. तसंच घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावे. तसेच घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत. ज्या घराभोवती केळी, बोर, बाबूळ, महालुग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते. घराभोवती कडुलिंबाचे झाड लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. वायू प्रदूषणापासून बचाव होते. तसेच घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते. याने घरात सकारात्मकता ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह घरात प्रवेश करते. नागरकेश, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी. या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते. तसेच घराच्या आवरायात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजले जातात. तसेच फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकतो. हे घराच्या दक्षिणेस लावावे. तसेच अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पाण्याची स्थिती चांगली राहते. दुःख त्रास होत नाही. तसेच संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करून जाऊ नये. असे आहेत हे आपले वास्तुशास्त्रानुसार झाडे कोणती लावावे कोणते नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.